नमस्कार, मी कपिल पवार. काल कपिल पवार जिओग्राफी हे चॅनल आपण सुरू केलं. काल आपण खूप चांगला प्रतिसाद दिला, लाईक केलं, सबस्क्राईब केलं. आज सुद्धा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलाय, त्याला पण लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आज काल आपण प्राकृतिक आणि हवामान भूगोल याचं प्रिलिमला कोणत्या बाबी त्या बघितल्या होत्या. आज त्याच्यातला एक टॉपिक मी घेऊन आलोय, तो म्हणजे खडक. आपण त्याला रॉक असं म्हणतो. मुख्यतः आपण पृथ्वीचं जर डिव्हिजन बघितलं तर पहिला भाग हा शिलावरणाचा येतो आणि शिलावरणाची पूर्ण रचना ही खडकांपासून झालेली आहे. आपण भरपूरदा असं वाक्य ऐकतो की लहान कणांपासून तो मोठ्या दगडापर्यंत किंवा मोठ्या आकारापर्यंत असणारा कठीण सर्व भाग हा खडक याच्यात येतो. तर मुख्यतः भूपृष्ठावर असणारा सर्व दिसणारा सदृश्य भाग, ज्याला आपण ज्याच्यापासून आपला भूरूप तयार झालाय, त्या सर्वांचा समावेश खडक या संज्ञेमध्ये येत असतो. आता या खडकाचे प्रकार आपल्याला जनरली हे माहीत झालंय की खडकाचे मुख्यतः 3 प्रकार आहेत: अग्निजन्य खडक, स्तरित खडक, रूपांतरित खडक. मुख्यतः याच्यातला फरक काय आणि याच्यावर प्रिलिमच्या अनुषंगाने काय प्रश्न येतो ते आपण पहिले लक्षात घेऊ. या अग्निजन्य खडकाचे प्रकारावर प्रश्न येतो की अग्निजन्य खडकाचे 3-4 प्रकार दिलेले असतात. विचारतात यातील अग्निजन्य खडक कोणता आहे, कोणता नाहीये. स्तरित खडकावर प्रश्न येतो की स्तरित खडकाचे प्रकार दिलेले असतात, त्यातला कोणता खडक स्तरित खडक आहे, कोणता नाहीये. रूपांतरित खडकावर सेम त्याच्या प्रकारावर प्रश्न येतो. या व्यतिरिक्त अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक यांच्या वैशिष्ट्यांवर प्रश्न विचारले जातात. म्हणजे जर आपल्याला प्रिलिमला प्रश्न आले तर 2 अनुषंगाने येतील, मेन्सला पण याच्यावर 2 अनुषंगाने प्रश्न येतील, यांचे प्रकार आणि वैशिष्ट्य. तर आपण पहिले सुरुवातीला ह्या तिघी कन्सेप्ट आपण लक्षात घेऊ. अग्निजन्य खडक म्हणजे काय की भूअंतर्गत हालचालीमुळे भूगर्भातील लाव्हा हा ज्या वेळेस भूपृष्ठावर येतो आणि भूपृष्ठावर येऊन तो संचयित होतो. आता संचयित होताना तो एक हळुवाररित्या होतो किंवा स्फोटक प्रकार होते, प्रकारात आपण बघूया. संचयित होतो व त्यापासून जो खडक तयार होतो त्याला आपण अग्निजन्य खडक असं म्हणतो. या अग्निजन्य खडकावर वारा, पाणी, उष्णता या इतर कारकांची क्रिया होऊन त्यापासून लहान लहान कण तयार होतात आणि हे सर्व कण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहत जातात आणि वाहत जाऊन एकावर एक थर असे साचतात. या सर्व थरांपासून जो खडक तयार होतो एकावर एक साचून, त्याला स्तरित खडक असं म्हणतात. या अग्निजन्य खडक व स्तरित खडक या दोघांपैकी कोणत्याही खडकावर उष्णता व दाब यांची प्रक्रिया होऊन जो नवीन खडक तयार होतो त्याला रूपांतरित खडक असं म्हणतात. थोडक्यात या दोघांमधला फरक मी सांगू इच्छितो की जो मूळ खडकापासून जो स्तरित खडक तयार झालाय त्या मूळ खडकाचे गुणधर्म आणि स्तरित खडकाचे गुणधर्म यात साम्य असतं. परंतु रूपांतरित खडक ज्या मूळ खडकापासून तयार झालाय त्या मूळ खडकामध्ये व रूपांतरित खडकाच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये प्रचंड फरक असतो. याच्यामध्ये भौतिक गुणधर्म बदलतात पण रासायनिक गुणधर्मात समानता असते. याच्यात रासायनिक गुणधर्मात बदल होतो रूपांतरित खडकांमध्ये. मुख्यतः अग्निजन्य खडकांचे प्रकार पडले जातात. बाह्य निर्माण म्हणजे लावा बाहेर आल्यानंतर, भूपृष्ठापासून बाहेर आल्यानंतर त्यापासून जे खडक तयार होतात ते बाह्य निर्माण झालेले अग्निजन्य खडक. काही लावा हा भूअंतर्गत भागातच त्याचा विस्तार होतो, त्यापासून अंतर्गत निर्माण होणारे खडक. आणि स्तरित खडकाचे सेंद्रिय आणि असेंद्रिय खडक असे 2 प्रकार. रूपांतरित खडकाचं पर्शजन्य रूपांतरित म्हणजे उष्णता ह्या कारकामुळे तयार होणारा पर्शजन्य रूपांतरित. आणि प्रादेशिक खडक, प्रादेशिक म्हणजे काय, दाब या कारकामुळे तयार होणारा प्रादेशिक खडक. आता याच्याविषयी आपण सविस्तर माहिती घ्यायची आहे, पण सुरुवातीला हे बाब लक्षात ठेवा. अग्निजन्य खडक म्हणजे काय, स्तरित खडक म्हणजे काय आणि रूपांतरित खडक म्हणजे काय. मुख्यतः खडक 2 घटकांपासून बनलेले असतात, एक सेंद्रिय घटक आणि एक असेंद्रिय घटक. सेंद्रिय घटकांमध्ये त्या खडकांमध्ये वनस्पती असू शकतात, प्राण्यांचे अवशेष असू शकतात, इतर सूक्ष्मजीव असू शकतात व असेंद्रियमध्ये खनिज द्रव्य असू शकतात. मुख्यतः भूपृष्ठावरील बहुतांश खडकांमध्ये सिलिकाचं प्रमाण असतं. म्हणजे शिलावरणातील 95% खडक हे सिलिकापासून बनलेले. आता आपण एक एक खडकाबद्दल सविस्तर माहिती घेऊया. पहिला आपण अग्निजन्य खडक, त्याला इग्नियस रॉक असं आपण म्हणतो. आता अग्निजन्य खडकाचा अर्थ सुरुवातीला मी सांगितला, पृथ्वीच्या अंतर्गत भागातील शिलारस हा भूपृष्ठावर येऊन थंड होतो किंवा भूअंतर्गत भागातच तो थंड होतो, त्यापासून हे अग्निजन्य खडक तयार होतात. सर्वात महत्वाची बाब
की या खडकांची सुरुवातीला निर्मिती झाली म्हणून या खडकांना प्राथमिक खडक असं देखील म्हटलं जातं. प्रायमरी रॉक्स कोणत्या खडकाला म्हटलं जातं तर अग्निजन्य खडकाला, कारण की सर्वात प्रथम या खडकांची निर्मिती झाली म्हणून यांना प्राथमिक खडक असं म्हटलं जातं. व इतर सर्व खडक या खडकांपासून तयार झाले. सर्वात महत्वाचं, या खडक हे कठीण स्वरूपाचे असतात, काही प्रमाणात मृदू स्वरूपाचे पण असतात, पण मूळ गुणधर्म यांचा हा कठीण स्वरूपाचा असतो. या खडकांमध्ये जोड किंवा थर नसतात. उदाहरणार्थ असे हे जोड किंवा असे एकमेकावर थर किंवा अशा प्रकारचे जोड या खडकांमध्ये नसतात. हे खडक एकसंघ असतात आणि हे जोड केव्हा निर्माण होतात ज्यावेळेस या खडकावर इतर कारकांच्या क्रिया निर्माण होतात. उदाहरणार्थ उष्णता, वारा, नदी, त्यावेळेस या खडकांचा एकसंघपणा हा नष्ट होतो आणि त्यावेळेस जोड तयार होतात आणि त्यानंतर या खडकापासून स्थलित खडक किंवा इतर खडक तयार होत असतात. सर्वात महत्वाचं, या खडकांमध्ये स्फटिक आढळतात, क्रिस्टल स्वरूपाचे असतात. मात्र हे स्फटिक गोलाकार नसतात, हे स्फटिक अनियमित आकारचे असतात. आता स्फटिकांचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते पण आपण डिटेल बघणार आहे. सर्वात महत्वाचं, या खडकांमध्ये वनस्पतींचे अवशेष राहत नाही. याचं मुख्य कारण उष्णता या कारणामुळे या खडकामध्ये वनस्पतीचे अवशेष आढळत नाही. आता या खडकातून लाव्हा हा बाहेर पडतो. आता लाव्हाचे दोन प्रकारचे वैशिष्ट्य असतात. या लाव्हामध्ये कंटेंट काय असतं तर सर्वात महत्वाचं सिलिका, मॅग्नेशियम आणि एफी, लोखंड, हे मुख्य घटक लाव्हामध्ये असतात. जर लाव्हामध्ये 80% प्रमाण सिलिकाचं असेल तर हा घट्ट स्वरूपाचा लाव्हा असतो आणि ह्या लाव्हाला ऍसिडिक लाव्हा असं म्हणतात. ज्या लाव्हामध्ये सिलिकाचं प्रमाण 40% आणि सिलिकापेक्षा मॅग्नेशियमचं प्रमाण आणि एफीचं प्रमाण जास्त असेल, म्हणजे सिलिकापेक्षा मॅग्नेशियम आणि एफीचं प्रमाण जास्त असेल, त्याला बेसिक लाव्हा असं म्हणतात. हा पातळ स्वरूपाचा असतो. बघा, एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस ज्वालामुखी होतो, ज्वालामुखीतून काय बाहेर पडतं, मुख्यतः लाव्हा बाहेर पडतो, राख बाहेर पडते, खडकाचे तुकडे बाहेर पडतात, नंतर वायू बाहेर पडतात. हे सर्व बाहेर पडत असताना ते प्रत्येकाचे गुणधर्म असतात. आणि जर या लाव्हामध्ये ऍसिडिक लाव्हाचं प्रमाण जास्त असेल तर हा लाव्हा मुख्यतः घट्ट असतो आणि घट्ट असताना यापासून उंच प्रकारचे पर्वत तयार होतात. जर लाव्हामध्ये बेसिक घटक जास्त असतील तर लाव्हा हा पातळ असतो, मुख्यतः हा भूपृष्ठावर पसरतो. याच्यापासून पठार तयार होतात. आपण महाराष्ट्र पठाराचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्र पठार हा बेसॉल्ट पासून तयार झालेला आहे आणि बेसॉल्ट हा बेसिक स्वरूपाचा घटक आहे. त्याकरता हे अग्निजन्य खडकाचे हे मुख्य घटक आपण लक्षात घेऊ. तर अग्निजन्य खडकाचे प्रकार आपण लक्षात घेऊ. अग्निजन्य खडकाचे प्रकार लक्षात घ्या. भू अंतर्गत भागातून लाव्हा ज्या वेळेस बाहेर पडतो हा बाह्य निर्मित अग्निजन्य खडक व भू अंतर्गत भागातच हा लाव्हा ज्यावेळेस थंड होतो त्यावेळेस अंतर्गत निर्मित खडक असे दोन प्रकार याच्यात पडतात. याच्यात बाह्य खडक आपण लक्षात घेऊ. ज्यावेळेस ज्वालामुखी उद्रेक होतो, या ज्वालामुखी उद्रेकातून ज्यावेळेस लाव्हा अंतर्गत शिलारस हा बाहेर पडतोय, हा ज्वालामुखी उद्रेक असताना तुम्हाला सांगितलं मी काय बाहेर पडेल, एक तर खडकाचे तुकडे बाहेर पडतील, नंतर दगडगोटे बाहेर पडतील किंवा राख बाहेर पडेल, आपण तिला ऍश म्हणतो, किंवा वायू बाहेर पडतील, बाष्प बाहेर पडेल. हे सर्व पदार्थ बाहेर पडत असताना मोठ्या प्रमाणात जर समजा खडकाचे तुकडे, दगडगोटे बाहेर पडले त्याला व्होल्कॅनिक बॉम्ब्स असं म्हणतात. हे यांचा आकार कमी जास्त राहू शकतो, काही मोठ्या आकाराचे पण बाहेर पडू शकतात. म्हणजे जितका हा स्फोट मोठ्या प्रमाणात आहे, जर हा स्फोटक स्वरूपाचा लाव्हा असेल तर त्यापासून व्होल्कॅनिक बॉम्ब्स बाहेर पडतील. म्हणजे मोठ्या प्रमाणात जर हा बाहेर पडत असेल, आपण याच्यात बाह्य निर्मितीमध्ये सुद्धा दोन प्रकार करतात, एक स्फोटक आणि एक शांत. ज्यावेळेस लाव्हाचा किंवा ज्वालामुखीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असेल त्यावेळेस व्होल्कॅनिक बॉम्ब, टप, नंतर ब्रेसिया किंवा कॉंग्लोमेरेट्स आपण त्याला म्हणतो. हे काय आहे तर लक्षात घ्या, हे खडकाचे तुकडे नंतर राख यांचं स्वरूप आहे. थोडक्यात व्होल्कॅनिक बॉम्ब म्हणजे काय, खडकाचे लहान मोठे तुकडे, फक्त इतक्या स्फोटक स्वरूपाचा ज्वालामुखी झाल्यामुळे मोठ्या शक्तीने त्या बाहेर पडतात.
म्हणून त्याला स्फोटक खडक असं देखील म्हणतात. पण तो कशाचा प्रकार आहे? अग्निजन्य खडकाचा. टप तसाच एक प्रकार आपण म्हणू, राख वगैरे बाहेर पडणं, आणि ते राख जर बाहेर पडली, पाण्याचं संचयन होऊन एकावर एक असे थर्स असतात, पण ते एक संघ असतात, हे लक्षात ठेवा. आणि बेसियन कॉंग्लोमेरेट्स म्हणजे खडकाचे लहान मोठे तुकडे, यांच्या आकारानुसार हे प्रकार आहेत. म्हणजे अँग्युलर किंवा आपण सर्क्युलर यानुसार एक बेसियन कॉंग्लोमेरेट्स हे प्रकार पडतात. पण हे जोरात बाहेर फेकले जातात, म्हणून याला स्फोटक प्रकारचं अग्निजन्य खडक देखील म्हणतात. आणि लावा फ्लो, आता या नावावरून लक्षात येईल आपल्याला. लावा फ्लो म्हणजे काय की अग्निजन्य खडकाचं शांत प्रकारे लावा बाहेर पडत असेल. आता शांत प्रकारे लावा मुख्यतः हा बेसिक स्वरूपाचा लावा असेल तो शांतपणे पसरतो आरामशीर, आणि पसरल्यानंतर तिथं काय तयार होतो? पठार तयार होतो. हा लावा फ्लो जो आहे तो पातळ स्वरूपाचा असतो, आणि मुख्यतः हा शांत स्वरूपाचा स्फोट झाल्यानंतर हा लावा फ्लो तयार होत असतो. अशा प्रकारे अग्निजन्य खडकामध्ये बाह्य खडकांचे हे आपण प्रकार बघू. आता आपण अंतर्गत प्रकार बघूया.